कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशासोबतच महाराष्ट्रामध्येही लॉकडाऊन सुरू आहे, ज्यामध्ये पोलीस विभाग, आरोग्य विभाग तसेच महावितरण आपले मोठे योगदान देत आहे। परंतु महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जात नाही, ही खेदाची बाब आहे। परंतु या संकट काळामध्ये सर्वात महत्त्वाचे मोठे कार्य महावितरणचे अधिकारी करीत आहे। हॉस्पिटलमध्ये कोविड-19च्या पेशंटचा उपचार करणे वीज पुरवठा सुरळीत सुरू असल्याने शक्य आहे। तसेच नागरिक घरामध्ये वीज पुरवठा सुरळीत असल्याने राहत आहे। घरातील मनोरंजनाचे व माहितीचे साधन टीव्ही सुरू असणे, मोबाईल चार्जिंग करणे, फॅन, कूलर व इतर उपकरणांकरिता विद्युत पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे। त्याकरिता महावितरणचे अधिकारी कर्मचारी जनतेला तसेच ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा देत आहे। अमरावती ग्रामीण विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग अमरावती नांदगाव खंडेश्वर येथील 11 केव्ही देखभाल दुरुस्तीची कामे, झाडाच्या फांद्या तोडणे, ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स करणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलविणे इत्यादी कामे युद्ध पातळीवर सुरू आहे। लोकांना वीज पुरवठा सुरळीत देण्याचे काम सर्व अधिकारी कर्मचारी दिवस रात्र करीत आहे। ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेख, उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागाअंतर्गत अभियंते राजेश तोमर, सहाय्यक अभियंता रत्नदीप तायडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी युद्ध पातळीवर काम करीत आहे व नागरिकांना सेवा देत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।